नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत तांबोळ्या गिफ्ट तिलापिया सेंटर पाटस येथे। आपण इथे पाहू शकताय की इथं वेगवेगळ्या प्रकारचे टँक्स आहेत की ज्याच्यामध्ये तिलापिया म्हणजेच आपण ज्याला नॉर्मल भाषेमध्ये चिलापी मासा म्हणतो। आपण पाहू शकतोय की हे आर्टिफिशियल बायोफ्लॉक टँक तयार केलेले आहेत आणि या टँकमध्ये मत्स्यबीज सोडून त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांना सांभाळ केले जातात, त्यांना व्यवस्थित निगराणी ठेवली जाते। आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे टँक्स असतात। ह्या टँकमध्ये पाणी आहे आणि या पाण्यामध्ये या चिलापी माशाच्या व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात। काळे मासे तसेच पिंक कलरचे मासे देखील याच्यामध्ये आपण पाहू शकतो। हे मत्स्यबीज तयार करताना सर्वात प्रथम तळ्यामध्ये अशा प्रकारच्या जाळ्या लावून त्याला चारही बाजूने बांबूच्या लाकडाने बांधून त्याच्यामध्ये मत्स्यबीज हे सोडले जाते आणि मग त्या मत्स्यबीजाची निगा राखली जाते। त्याला वेळच्या वेळेला पाणी आणि खाद्यपुरवठा केला जातो। हे तुम्ही तळ बघताय, ह्या तळ्यामध्ये स्वच्छ पाणी आहे आणि हे पाणी त्यांना विहिरीमधून आणि कूपनलिकेतून त्यांना येत असतं। अशा प्रकारच्या बेड करण्याचा एक वेगळाच फायदा आहे। तुम्ही हे बघू शकताय की अशा या जाळीच्या ट्रेमध्ये हे लहान असणारे छोटे छोटे मासे याच्यामध्ये संगोपित केले जातात। वेगवेगळ्या प्रकारे अशा पाईपच्या आउटलेट्स आहेत की त्यातून ते खराब पाणी बाहेर काढू शकतो। अशा प्रकारे जर तुम्हाला मासे हवे असतील तर हे मोजून त्या बादलीमध्ये टाकले जातात, जेणेकरून त्या माशांना काही इजा होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाते। लहान मासे म्हणजेच गोल्ड फिश या ठिकाणी अवेलेबल केले जातात। हे मासे मोठ्या प्रमाणावर फिश टँकमध्ये यूज केले जातात। या गोल्ड फिशची वाढ अत्यंत झपाट्याने होत असते। जर तुमच्याकडे खायला काही नसलं तर तुम्ही साधारणतः अर्धी भाकरी जरी टाकली तरी त्या भाकरीवरती हे आरामात जगून येतात। तुम्ही बघताय की हे जे मासे मी घेतलेले ते सगळे आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस सोडला जातो, जेणेकरून पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन त्यांना मिळावा आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी ते सोपं पडावं। आणि अशा प्रकारे मी विहिरीमध्ये हे मासे सोडलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या विहिरीमध्ये या दिवसात हे मासे सोडू शकता आणि 6 महिन्यांमध्ये हा मासा 1.5 ते 2 किलो वजनाचा होतो। आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब संवाद बळीराजाचा।